महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिबा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, लोकराजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या सर्व महापुरुषांना पहिल्यांदा विनम्र अभिवादन. या सर्व महापुरुषांना मी जातीचे प्रतिनिधी न मानता ते विचाराचे प्रतिनिधी आहेत असं मी मानतो आणि त्यांच्या विचारांना देखील मी या ठिकाणी अभिवादन करतो. त्याचप्रमाणे बहुजन संघटकचे खांडेकर यांनी आज अतिशय वेगळ्या विषयावर चर्चा आयोजित केलेली आहे. त्याबद्दल मी त्यांचेही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आज मी आपल्याशी महाराष्ट्र शासनाने जो गोमातेच्या संदर्भात राज्यमाता म्हणून निर्णय घेतलेला आहे, या निर्णयाच्या संदर्भात गोमातेच्या संदर्भामध्ये संविधान निर्मितीच्या वेळी जी चर्चा झाली त्या चर्चेच्या संदर्भात आणि आज जे सरकार सावरकरांना आपला हिरो मानते, त्यांच्या विचाराला प्रमाण मानते, अशा या सावरकरांचं गायीच्या संदर्भामध्ये असलेलं मत किंवा आज जर सावरकर असते तर त्यांनी या शासनाच्या संदर्भामध्ये किंवा शासनाचं कौतुक केलं असतं का, या अनुषंगाने मी आपल्याशी चर्चा करणार आहे. महाराष्ट्रामध्ये निवडणूक आयोग येऊन गेला आणि त्या दिवसापासून जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी करायला सुरुवात केली. विशेषतः जे सत्तेवर आहेत त्यांनी पुन्हा एकदा आपल्याला सत्ता प्राप्त व्हावी या भूमिकेतून निर्णय घ्यायला सुरुवात केली. खरं तर गेल्या 2.5 वर्षामध्ये त्यांनी कुठलंही ठोस काम केलेलं नाही, परंतु डोळ्यासमोर निवडणुका आलेल्या पाहता त्यांनी अनेक निर्णय घ्यायला सुरुवात केल्या, अनेक योजना त्यांनी जाहीर करायला सुरुवात केली. या काही दिवसांमध्येच महाराष्ट्र शासनाने जवळपास 150च्या जवळपास त्यांनी हे निर्णय घेतलेले आहेत. म्हणजे 30 सप्टेंबरला जवळपास 56 निर्णय त्यांनी घेतलेले आहेत आणि त्याच्या अगोदरच्या सोमवारी जवळपास 48 निर्णय या ठिकाणी घेतलेले आहेत. आणि त्याचबरोबर त्यांनी 150पेक्षा जास्त आदेश देखील जारी केलेले आहेत. यातून हे स्पष्ट होतं की शासनाने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या योजना हाती घेतलेल्या आहेत, निर्णय घेतलेले आहेत. यामध्ये मी आज फक्त
शासनाने गोमातेच्या संदर्भामध्ये घेतलेला निर्णय याच्या संबंधीची चर्चा करणार आहे. या निर्णयाची चर्चा करत असताना थोडक्यामध्ये आपण आणखी एक योजना त्यांनी आखलेली आहे आणि त्या योजनेवर त्यांचा असा भरोसा आहे की या योजनेमुळे आपलं सरकार पुन्हा सत्तेमध्ये येणार आहे. आणि ती योजना म्हणजे लाडकी बहीण योजना. मध्य प्रदेशामध्ये ही योजना जाहीर झाली आणि त्यामुळे मध्य प्रदेशामध्ये त्या पक्षाला सत्तेत जाता आलं आणि तेच डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र सरकारने देखील लाडकी बहीण योजना ही जाहीर केलेली आहे. मध्य प्रदेशामध्ये निवडणूक जिंकल्यानंतर ती योजना बंद झालेली आहे. महाराष्ट्रात आताच काही सांगता येणार नाही, कारण आणखी ते सत्तेत येतील का नाही हा देखील एक मोठा प्रश्न आहे. परंतु त्यांनी ही योजना जाहीर केलेली आहे. ही योजना निश्चितच निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेली आहे, याच्यामध्ये वादच नाही. परंतु आपल्याकडे किती पैसे आहेत आणि त्या योजनेसाठी किती पैसे लागणार आहेत याचाही विचार न करता ही योजना शासनाने जाहीर केलेली आहे. या संदर्भामध्ये वित्त विभागामध्ये अधिकारी असलेले आणि ते सेवानिवृत्त झालेले वसंत पाटील आहेत. त्यांनी त्याच्यावर एक सुंदर लेख लिहिलेला आहे. त्या लेखामध्ये जायचं नाही, आपल्याला दुसऱ्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये जायचं आहे. त्यामध्ये त्यांनी एकच मुद्दा असं मांडलेला आहे की आज राज्यावर 9.25 लाख कोटी कर्ज आहे आणि त्या व्याजापोटी महाराष्ट्र सरकारला 6,000 कोटी नुसतं व्याज भरावं लागत आहे. आणि अशी परिस्थिती असताना देखील महाराष्ट्र शासनाने ही लाडकी बहीण योजना जी आहे ही सुरू केलेली आहे. म्हणजे महाराष्ट्राला आर्थिक दृष्टिकोनातून कंगाल करणारी ही योजना ठरते की काय अशा प्रकारची भीती निर्माण झालेली आहे. आणि त्यानंतर मी आता जे बोलणार आहे ते सर्वसाधारणपणे गोमातेच्या संदर्भामध्ये शासनाने घेतलेला निर्णय. हा निर्णय जो आहे तो लोकांना भावनिक बनवण्यासाठी शासनाने घेतलेला आहे. गोमातेला आता राजमाता म्हणायचं, म्हणजे या देशी गायी आहेत त्यांना आता राज्यमाता म्हणायचा असा निर्णय घेतलेला आहे. की देशी वंशाच्या गायी ज्या आहेत त्यांचं सांस्कृतिक, कृषीविषयक, आरोग्यविषयक महत्त्व अधोरेखित करत शासनाने हा निर्णय घेतलेला आणि त्यांनी जाहीर केलं की आता गोमाता ही गोमाता नाही तर ती राज्यमाता म्हणता येऊ शकेल किंवा तिला राज्यमाता म्हणावं असं जाहीर केलेलं आहे. आता या अनुषंगाने एक गोष्ट सांगतो आपल्याला की परवा मीरा रोडवर बाळासाहेब ठाकरे मैदानावर एक भागवत सत्संग सनातन राष्ट्रीय संमेलनाचं आयोजन केलेलं होतं. आता या संमेलनाचं आयोजन देखील शासनामध्ये असलेल्याच एका आमदारांनी केलेलं होतं आणि त्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. कशाबद्दल तर त्यांनी गायीला, गोमातेला राज्यमाता दर्जा दिला. तर त्या ठिकाणी उपस्थित असलेले अविमुक्त शंकरानंद आणि शंकराचार्य सरस्वती यांनी एकनाथ शिंदेनी हा निर्णय घेतल्याबद्दल त्यांना सनातन किंवा हिंदू रक्षक उपाधी त्या ठिकाणी दिली आणि त्यांचा सत्कार या ठिकाणी घेतलेला आहे. याच्यापेक्षा मला दुसरी गोष्ट जी आहे ही लोकशाहीच्या दृष्टिकोनातून खटकणारी वाट. ती गोष्ट म्हणजे या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणाले की मी हा जो निर्णय घेतलेला आहे तो शंकराचार्यांनी आदेश दिल्यामुळे हा धाडशी निर्णय घेतलेला आहे.
तुम्ही मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेतलेला आहे, त्यांच्याशी चर्चा करून तुम्ही निर्णय घेतलेला आहे आणि तुम्ही जाहीरपणे सांगता की शंकराचार्याच्या आदेशामुळे हा निर्णय घेतलेला आहे. मला असं वाटतं की असं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी म्हणणं एका अर्थाने या ठिकाणी संविधानाचा अवमान करण्यासारखं आहे. आणि मग असं म्हटल्यानंतर शंकराचार्य जे आहेत त्यांनी सांगितले की एकनाथ शिंदे जे आहेत हे गोमाता पुत्र आहेत किंवा त्यांची इतिहासामध्ये गोमाता पुत्र म्हणून या ठिकाणी नोंद होईल, कारण त्यांनी हा धाडसी निर्णय घेतलेला आहे. आणि मग त्याचं समर्थन करताना ते असं म्हणाले की आतापर्यंत जे काही प्रधानमंत्री झाले, मुख्यमंत्री झाले, त्यांना जे करता आलं नाही ते एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे आणि म्हणून त्यांचा ताम्रपट देऊन सत्कार केला. खरं तर हे पाहिल्यानंतर मला काशीरामजींची आठवण येते. महाराष्ट्रातील सरकारच्या संदर्भामध्ये त्यांना ज्यावेळेला विचारलं होतं, ते नामांतराच्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये आले होते, तर त्यावेळेला त्यांनी पत्रकारांना असं सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये मराठ्यांची सत्ता आहे, परंतु ते काम मनुवाद्याचं करतात. काशीरामजींनी हे वाक्य अनेक वर्षापूर्वी म्हटलं, परंतु त्याची प्रचिती आज देखील आलेली दिसून येते. ते असं म्हणतात की महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचं सरकार असून देखील शिवाजी महाराजांच्या विचाराचा प्रचार करण्यापेक्षा ते मनुवादी विचाराचा प्रचार करणारं राज्य आहे, अशा प्रकारची कल्पना मांडली होती. मला वाटतं की हीच गोष्ट आज मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे आणि या ठिकाणी हा निर्णय घेतलेला आहे. ज्यांनी त्यांना हे ताम्रपट दिलेलं होतं त्यांनी याच्या अगोदर ज्या वेळेला आले होते त्यांनी सांगितले की हे विश्वासघातकी आहेत, त्याचाही उल्लेख त्यांनी केला. पण ते म्हणाले की आता ते आम्ही शब्द मागे घेतलेले आहेत, आता ते खरं तर सनातनी धर्माचे रक्षक झालेले आहेत, हिंदू धर्माचे रक्षक झालेले आहेत. आणि त्याला पुष्टी म्हणून पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असं म्हणाले की आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सनातनी धर्माचं वातावरण आहे. आणि मग असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा अशी चर्चा झाली की महाराष्ट्रामधले हे एकनाथ शिंदे जे आहेत ते भारतामधल्या अशा एक व्यक्ती आहेत की ज्यांनी हा निर्णय घेतलेला आहे किंवा याच्या अनुषंगाने विचार केलेला आहे. परंतु शंकराचार्यांना देखील ते माहीत नसावं की या संबंधीची चर्चा ही संविधान निर्मितीच्या वेळी देखील झालेली आहे. परंतु त्यावेळेला ही चर्चा जी आहे ती भावनिक स्वरूपाची झालेली नाही. संविधानाच्या चौकटीमध्ये राहून काय करता येऊ शकेल किंवा संविधानामध्ये ती तरतूद कशी करता येईल या दृष्टिकोनातून ही चर्चा नोव्हेंबर 1949 मध्ये झाली. नोव्हेंबर 1949ला संविधानातील 48वा अनुच्छेद आहे त्याच्या अनुषंगाने ही चर्चा झाली. त्या चर्चेचा मुख्य विषय होता कृषी आणि पशुसंवर्धन. आणि मग त्याच्यामध्ये 3 मुद्दे आलेले होते संविधानाच्या संबंधी चर्चा करत असताना की पहिला जे आहे की आधुनिक व शास्त्रीय दृष्टिकोनातून पशुसंवर्धनाची व्यवस्था करणे. नंबर 2 सांगितले की गायी वासरे आणि दुभती आणि जुंपण्याची गुरं जी आहेत त्यांचं जतन करणं, म्हणजे गायी बरोबरच बैलांचंही जतन करणं किंवा जी काही दुभती गायी म्हशी वगैरे आहेत त्या सर्वांचं जतन करणं हा एक मुद्दा त्यामध्ये मांडला. आणि त्याच्यामध्ये जनावरांच्या कत्तली ज्या आहेत त्या कत्तली करण्याच्या कत्तलीच्या संदर्भामध्ये उपाययोजना करणे किंवा त्याच्यामध्ये काही विशेष तरतुदी काही नियम ठरवणं अशी चर्चा झाली. म्हणजे शंकराचार्य जे म्हणतात की याच्या अगोदर चर्चा झाली नाही, परंतु शंकराचार्यांचा आणि संविधानाचा काही संबंध नाही असं मला वाटतं किंवा त्यांनी संविधानामधल्या या गोष्टी पाहिलेल्या नाहीत. आता या मुद्द्यावर चर्चा होत असताना की या चर्चेला मात्र वेगळं वळण लागलं. म्हणजे
संविधानामध्ये संविधान सभेमध्ये चर्चा अशी होती की बैल असेल, गाय असेल किंवा जी दुभते जनावर आहेत त्या सर्वांचं संरक्षण केलं पाहिजे, रक्षण केलं पाहिजे, त्याचं जतन केलं पाहिजे. अशा स्वरूपाची चर्चा असतानाच किंवा ही चर्चा होत असताना ही चर्चा गायीच्या अनुषंगाने जाणीवपूर्वक करण्यात आली. आणि याच्यामध्ये त्या काळामधले काही संघप्रणित लोक जे होते त्यांचा सहभाग आणि विशेषतः त्यावेळचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांचा रोल त्याच्यामध्ये अधिक महत्त्वाचा होता. आणि मग त्या चर्चेमध्ये असा एक सूर निघाला की या गायीचं भक्षण करण्याचं काम किंवा गोमांस खाण्याचं काम मुस्लिम करतात, म्हणजे जाणीवपूर्वक ते हिंदू धर्माचा अवमान करतात किंवा त्याच्यामुळे हिंदू धर्माला अधोगती येऊ शकते, अशा स्वरूपाची चर्चा त्या ठिकाणी झाली. किंवा मुस्लिम जे आहेत ते हिंदू धर्माच्या विरुद्धामध्ये कृती करतात, अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी घेतली. परंतु त्यांनी जरी चर्चा केली असली तरी त्याच्यामध्ये अर्धसत्य होतं हे आपल्या लक्षात येऊ शकेल. कारण गोमांस खाण्याचं काम जे आहे केवळ मुस्लिम करत होते हे अर्धसत्य आहे. तर ख्रिश्चन देखील गोमांस करत होते, त्यावेळेचे ब्रिटिश होते ते देखील गोमांस करत होते. परंतु या चर्चेचा सूर जो होता तो प्रामुख्याने मुस्लिम समाजाला टार्गेट बनवण्यासाठी होता, हे लक्षात येऊ लागलं. आणि हे लक्षात येताच नेहरूने एक विधान केलं की नेहरू असं म्हणाले की गाय, वासरे आणि जुंपणीचे जनावरे वाचली पाहिजेत, यामध्ये मुळीच शंका नाही. म्हणजे गाय, वासरं आणि म्हणजे बैल किंवा जी काही दुभते जनावर आहेत ही वाचली पाहिजेत, त्यांचं संरक्षण झालं पाहिजे, याच्यात मुळीच शंका नाही. परंतु त्याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न होऊ नये, अशा प्रकारची भूमिका जी आहे ती जवाहरलाल नेहरूंनी घेतली. आणि अशी भूमिका घेतल्यानंतर देखील या ठिकाणचा जो सनातनी माणूस होता, सनातनी वर्ग जो होता तो त्याच विचारावर ठाम होता. याच्यामध्ये दोन व्यक्तींचा उल्लेख मी या ठिकाणी करतो की आता सांगितल्याप्रमाणे की या ठिकाणी राजेंद्र प्रसाद, करपात्री यासारखी मंडळी जी आहेत ते नेहरूंच्या या मताच्या विरुद्ध उभा राहिली आणि बाहेरून संघ त्याला पाठिंबा देत होता. आणि मग अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला याला नेहरूंच्या मताला विरोध झाला आणि त्याची शक्ती वाढली, त्याचा फायदा घेत राजेंद्र प्रसादांनी एक मुद्दा उपस्थित केला की गाय जी आहे तिचा समावेश जो आहे तो मूलभूत अधिकारामध्ये आला पाहिजे. जसं माणसाला मूलभूत अधिकार असतात तसे मूलभूत अधिकार म्हणून तिचं जतन झालं पाहिजे. त्यावेळेला आणखीच पेच निर्माण झाला आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्यावर कॉमेंट करावी, त्याच्यावर भाष्य करावं असं निवेदन करण्यात आलं. आणि मग त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्यावर भाष्य केलेलं आहे. ते असं म्हणतात की हा मुद्दा जो आहे हा मूलभूत अधिकारामध्ये येऊ शकत नाही. त्याचं कारण मूलभूत हक्काच्या विभागात असे हक्क समाविष्ट होतात की ज्याच्यावर नागरिक असलेला व्यक्तीच हक्क सांगू शकतो. गाय ही या देशाची नागरिक नाही. आणि मग असं म्हटल्याबरोबर जे राजेंद्र प्रसाद सगळ्यांना कोंडीत पकडू पाहत होते त्यांना बाबासाहेबांच्या या वाक्याने पुढे बोलता येणार त्यांची कोंडी निर्माण झाली. आणि मग त्यांनी काय केलं की तो मुद्दा बाजूला सोडला आणि त्यांनी सांगितलं की कमीत कमी मार्गदर्शक तत्वामध्ये ते आलं पाहिजे. आणि मग मार्गदर्शक तत्वामध्ये ही बाब स्वीकारण्यात आली. आणि मग या मार्गदर्शक तत्वामध्ये असं मानले गेले की जनावरांना वाचवण्याचं काम राज्य सरकार करू शकते, पण गोमांस विक्री किंवा आहार याच्यावर मात्र फारशी चर्चा त्या ठिकाणी झाली नाही. आणि त्या ठिकाणी मार्गदर्शक तत्वामध्ये गायीच्या संबंधीचा विचार झाला पाहिजे किंवा त्या संबंधीचे अधिकार जे आहेत हे राज्य शासनाला दिले. म्हणजे एका बाजूला राजेंद्र प्रसाद, स्वामी करपात्री
हे काय केले की गायीच्या संरक्षणासाठी भिंत बनून उभा राहिले. आणि दुर्दैव असं बघा की त्याच्यानंतर 1 वर्षांनीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल मांडलं. त्यावेळेला हिंदू कोड बिलाच्या विरोधामध्ये ही 2 माणसंच उभा राहिली. म्हणजे गायीच्या संरक्षणासाठी ही मंडळी जी आहे ही प्राणपणाला लावून लढताना दिसली. आणि 1950 मध्ये या देशामधली खरी माता आहे, भगिनी आहे, तिच्या हक्काच्या विरोधामध्ये ही मंडळी उभा राहिली. आणि मग 1949 मध्ये या ठिकाणचा कायदा गायीच्या संदर्भामध्ये झाला. आणि हा ठराव झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक विधान केलेलं आहे. मला असं वाटतं की ते विधान त्यावेळेला म्हणजे 1949ला केलं असलं तरी बाबासाहेबांचं हे विधान आज देखील मार्गदर्शक ठरतं. डॉक्टर बाबासाहेब काय म्हणाले की गायीविषयी आस्था बाळगताना माणसाविषयी दोष बाळगू नका हे आपल्याला सांगणं आहे. ते म्हणाले की गायीविषयी आस्था असू द्या, परंतु गायीविषयी आस्था माणसांनी हे माणसाविषयी अनास्था दाखवू नये ही भूमिका त्या ठिकाणी मांडली. आणि हीच गोष्ट त्यानंतरच्या काळामध्ये घडत गेली. गायीला पवित्र मानलं गेलं, परंतु माणसाला माणूस मानण्याची मानसिकता मात्र निर्माण होऊ शकली नाही. गायीच्या संरक्षणाच्या संदर्भामध्ये 1949 मध्ये चर्चा झाली आणि ते मान्य करण्यात आलं. परंतु या देशातील दलितावर होणाऱ्या अत्याचारासाठी 40 वर्ष वाट पाहावी लागली. 1949 मध्ये गायीच्या संरक्षणाच्या संबंधीची चर्चा त्या ठिकाणी झाली, निर्णय झाला. आणि दलितांच्या संरक्षणासाठी निर्णय जो आहे हा 1989 म्हणजे 40 वर्षांनी झाला. म्हणजे आम्ही गायीच्या संरक्षणासाठी अधिक दक्ष आहोत, परंतु माणसाला संरक्षण, या ठिकाणच्या खऱ्या मातेला संरक्षण देताना मात्र आम्ही या ठिकाणी गांभीर्याने पाहत नाही, ही गोष्ट आपल्याला दिसून येते. आणि पुढे आपण आता पाहिलेलं आहे की पुढे मग ही चळवळ जी आहे ही गोरक्षकांची चळवळ विशेषतः उत्तर भारतामध्ये वाढली. आणि मग ही चळवळ वाढत असताना गायीविषयी आस्था कमी आणि इतर माणसाविषयी द्वेष मोठ्या प्रमाणामध्ये अशी ही मुवमेंट उभा राहिली. गायीची आस्था दाखवत असतानाच मुस्लिमांचा द्वेष हे त्याच्यामधून आलं. मग त्या ठिकाणी एक सूत्र त्यांनी चळवळीचं ठरलं की या ठिकाणी या गोमातेच्या चळवळीमधून मुस्लिमांना टार्गेट करणे आणि मुस्लिमाला टार्गेट करून हिंदू एक करण्याचा प्रयत्न करणं असं आहे. आणि मग त्याच वेळेला 2 पक्ष निर्माण झाले, गायीच्या अनुषंगाने आणि मुसलमानच्या विरोधामध्ये. एक पहिला पक्ष असा निर्माण झाला की रामकृष्ण दालमिया होते आणि त्यांनी गोहत्या विरोधी संघ नावाची संघटना काढली. आता ही संघटना मुस्लिम विरोधी होते का तर निश्चितपणे होते, कारण त्यांनी त्याच्यातून दाखवून दिलं की एका कार्यक्रमामध्ये मुस्लिमांचे ध्वज लावलेले होते आणि त्यांनी त्या ठिकाणी आव्हान केलं आणि ते झेंडे काढायला सांगितले की त्या ठिकाणी मुस्लिम ध्वज लावण्यापेक्षा गायीचे चित्र असलेले ध्वज लावले पाहिजेत, अशा प्रकारची घोषणा केली. एवढंच नव्हे तर त्याच्यावर मुवमेंट केली, त्याच्यावर त्यांनी सह्याची मोहीम या ठिकाणी घेतली आणि जवळपास 1-1.5 लोकांच्या सह्या त्या ठिकाणी दिल्या. आणि त्यांनी सांगितले की लोक जे आहेत हे मुस्लिम ध्वजाला विरोध करतात, मात्र गायीचा असलेला ध्वज जो आहे त्याला मान्यता देतात. आणि गायीचा ध्वज लावणं म्हणजे या ठिकाणी मुस्लिमांनी देखील गायीचा पावित्र्य मान्य करणं असा त्याचा अर्थ होऊ शकतो, असं त्यांनी म्हटलं. त्यानंतर दुसरे जे होते की त्यांनी देखील एक संघटना काढली, अखिल भारतीय रामराज्य पक्ष. त्याचे संस्थापक अध्यक्ष हे करपात्रे होते आणि त्यांनी देखील हा पक्ष जो आहे हा त्याच वेळेला काढला. आता रामराज्य पक्ष म्हणजे काय तर त्यांनी सांगितले की गाय ही पवित्र आहे. म्हणजे रामराज्याची कल्पना जी आहे अतिशय सोपी केली आणि ते म्हणजे रामाच्या कल्पनेतलं राज्य आलं पाहिजे, परक्यांचं राज्य आलं नाही पाहिजे अशी भूमिका घेतली. आणि मग करपात्री यांनी काय केलं की आपल्या पक्षाचं मुख्य ध्येय काय ठरवलं तर मुस्लिम विरोध. आणि दुसरा पुन्हा 1950 मध्ये त्यांचा दुसरा उद्देश ठरवला की आम्ही हिंदू कोड बिलला विरोध करू.
म्हणजे रामराज्य पक्ष हा राजकीय पक्ष काढला आणि त्यांनी काय केलंय की या ठिकाणी हिंदू कोड बिलाला देखील विरोध केला. म्हणजे गायीचं संरक्षण करणारा हा पक्ष स्त्रियांचं रक्षण किंवा महिलांचं रक्षण, मात्यांचं रक्षण, भगिनीचं रक्षण करण्यासाठी मात्र या ठिकाणी तो पुढं आलेला नाही. आणि मग अशा प्रकारचे पक्ष जे आहेत हे या ठिकाणी निर्माण झाले आणि हळूहळू या माध्यमातून गोरक्षक टोळ्या निर्माण झाल्या आणि त्यांनी जाहीरपणे संघटितरित्या जे आहे हे मुस्लिमावर हल्ले करायला सुरुवात केली. आणि 2014 नंतर मात्र याचं प्रमाण अधिक वाढलं. त्याचं कारण देशाचे प्रधानमंत्री मोदी झाले आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी झाले आणि त्याचा परिणाम असा झाला की या ठिकाणी अशा प्रकारच्या दंगली मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झाल्या. गोहत्या करणाऱ्या माणसाला जन्मठेप झाली पाहिजे अशा प्रकारची भूमिका ती तत्काळ तुमच्या योगी मुख्यमंत्र्यांनी घेतली. परंतु हाथरसमध्ये बलात्कार करून त्या मुलीला पालकांच्या शिवाय त्याच्या नातेवाईकाशिवाय तिचं अंत्यसंस्कार केले. याला मात्र त्यांनी काय शिक्षा द्यावी हे कुठं सूचित केलेलं नाही. हाथरसमध्ये असलेली दलित भगिनी जी होती तिच्यावर अत्याचार झाला त्याच्यावर मात्र योगी बोलायला तयार नव्हते किंवा त्या ठिकाणी त्या कुटुंबाला भेटू द्यायला देखील कुणाला तयार नव्हते. मात्र गायीच्या मृत्यूच्या संदर्भामध्ये गायीचा वध झाला तर त्याला जन्मठेप दिली पाहिजे अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी घेतली. आणि नेमकं महाराष्ट्रामध्ये देखील आज तेच होत असलेलं दिसून येतं. महाराष्ट्राच्या संबंधीची चर्चा करत असताना मला असं वाटतं की आणखी एका गोष्टीची चर्चा करणं गरजेचं आहे आणि ते म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांची. आज आपण महाराष्ट्रामध्ये असं पाहतो की स्वातंत्र्यवीर सावरकर जे आहेत यांच्यावर खूप चर्चा होती आहे. आता सावरकरांवर चर्चा होणं हे गरजेचं आहे कारण ते स्वातंत्र्य सैनिक होते. देशासाठी त्यांचं समर्पण हे देखील महत्त्वाचं आहे, त्यात वाद नाही. मग सावरकरांचं समर्थन करणारे जे त्यांचे अनुयायी आहेत ते सावरकरांचा विचार स्वीकारणारे आहेत का हा माझा प्रश्न आहे. सावरकरांचं गायीविषयी असलेलं मत जे आहे हे मत ही मंडळी स्वीकारणार आहे का हा भाग त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. ज्या गायीला आज राजमाता म्हटलेलं आहे किंवा गोमाता म्हटलेलं आहे त्याविषयी सावरकर काय म्हणतात हे आपण थोडक्यामध्ये समजून घेऊ शकतो. सावरकर गायीच्या संदर्भामध्ये असं म्हणतात की गाय जी आहे ही पशु आहे, परंतु गाय ही पशु आहे हा विचार जो आहे आजच्या त्यांच्या किती अनुयायांना मान्य आहे. आणि मग संघाची तर एक भूमिका अशी आहे की कोणत्याही महापुरुषाला आपल्या विचारासाठी वापरून घ्यायचं ही त्यांची नीती आहे. आज महाराजांच्या संदर्भामध्ये उदोउद केला जातो. शिवाजी महाराजांचा ज्वाज्वल इतिहास जो आहे हा आपण मांडतो आहोत अशी आविर्भावातून ते बोलले जातं. आणि शिवाजी महाराज सांगत असताना दोनच गोष्टी महत्त्वपूर्ण सांगितल्या जातात. कोणत्या? एक तर शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटं तोडली आणि अफजल खानाचा वध केला. म्हणजे शिवाजी महाराजचं एकंदरीत काम, आयुष्यभराचं काम हे दोनच सांगतात. परंतु शिवाजी महाराज याच्या पलीकडे होते हे मात्र ते जाणीवपूर्वक सांगण्याचं टाळतात. कारण त्यांना शिवाजी महाराज हे मुस्लिमांच्या विरोधात उभा करायचे आहे. शिवाजी महाराजांच्या माध्यमातून त्यांना मुस्लिम टार्गेट करायचं आहे म्हणून त्यांना शिवाजी महाराज पाहिजेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील त्याच अनुषंगाने त्यांना पाहिजेत. आणि मग या पद्धतीने शिवाजी महाराजांचा वापर या ठिकाणी मुस्लिम द्वेषासाठी केला करताना दिसून येतो. आणि मग आपण काय करू की प्रत्येक गोष्टीमध्ये मुस्लिम द्वेष दाखवून एकंदरीत त्यांना टार्गेट करण्याचं काम करतो आहे की मुस्लिमामुळे हिंदू धर्म धोक्यात येतोय असं सांगतोय. त्यांची संख्या किती आहे? 10-12% लोक जे आहेत 80% लोकांचा धर्म संपवू शकतात का? तरी पण ते भीती दाखवून मुस्लिमांच्या विरुद्ध या ठिकाणच्या ओबीसीना, या ठिकाणच्या संघप्रणित लोकांना उभं करण्याचं काम करतात.
ज्या सावरकराला ते आदर्श मानतात ते सावरकर असं म्हणतात की गाय हा उपयुक्त प्राणी आहे, माता नाही, देवता तर अजिबात नाही. स्पष्टपणे सावरकरांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. गाय ही माता नाही आणि गोमाता तर अजिबात नाही, हे स्पष्ट वाक्य सावरकरांनी म्हटलेलं आहे. याला किती लोक मान्यता देते. दुसरा मुद्दा ते असं म्हणतात की धर्माची झापड पडली की त्यांची बुद्धी भ्रमते आणि मग आपण कुणालाही काय म्हणतो, अशा प्रकारचं विधान त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर गायीच्या संबंधित ज्या काही भावना आहेत त्या भावना मोडीत काढण्याचं काम सावरकरांनी केलं. सावरकर असं म्हणतात की गायी देव आहे, ह्या आमच्या पोथ्या आम्हाला सांगतात. काही लोक सांगतात की पोथ्यामध्ये हे सांगितलेलं आहे की गायीमध्ये अनेक देव असतात. त्याचं उत्तर सावरकर देताना असं म्हणतात की वराह अवतार हा देखील देवाचाच आहे. म्हणजे देव डुक्कर झाले असं ते म्हणतात. मग ते देखील पोथ्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे वराच्या संबंधी. मग डुक्कर रक्षक संघ सापून आपण त्याची का पूजा करू नये, असं परखड मत मला असं वाटतं की सावरकरच मांडू शकतात आणि ते सावरकरांनी मांडलं आहे. पुढे जाऊन ते असं म्हणतात की माया सृष्टी आहे तोपर्यंत मनुष्य, गाय बैल हे पशु आहेत. म्हणजे जोपर्यंत मानव सृष्टी आहे तोपर्यंत गाय असे बैल असो ते पशु आहेत आणि त्यांच्यामध्ये माणसापेक्षा कमी गुण आहेत आणि म्हणून कमी गुण असलेल्या पशुला देव मानणे म्हणजे माणसाला कमीपणा देणारी गोष्ट आहे. आणि म्हणून गायीला देवता मानण्याचं कारण नाही. पुढे चालून असं म्हणतात की माणसापेक्षा अतिउच्च विचारावर थांबलेल्या प्रतीकाला आपण देवाचे प्रतीक मानणं बरोबर आहे, उचित आहे. परंतु गायीला पवित्र मानणे देखील आणि देवता मानणे देखील चुकीचं आहे. या अलीकडच्या काळात आपण पाहतो की शेण आणि गोमूत्र यांना देखील महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि ते गायीचं आणि गोमूत्र आणि गायीचं शेण यांना महत्त्व आहे, इतर प्राण्याच्या संदर्भामध्ये नाही. म्हणून हैदराबादचे आमचे याचे अभ्यासक जे आहेत, कांच्या इलय, ते असं म्हणतात, त्यांचं एक पुस्तक आलं आहे की वाय नॉट बॅफलो, गायच का बरं, म्हैस का नाही, तिचं शेण का पवित्र नाही. परंतु या ठिकाणी गायीला पवित्र मानण्याची भूमिका देखील वेगळी आहे. त्याच्यावर देखील आपण थोडक्यामध्ये चर्चा नंतर करणार आहोत. त्या अगोदर सावरकर याच्या संबंधी काय म्हणतात बघा. ते म्हणतात की गोमूत्र प्राशन करणे हा प्रकार जो आहे, हिंदू असे प्रकार जे आहेत ते हिंदू संस्कारात असता कामा नये. हा अतिशय किळसवाना प्रकार आहे. मी आमच्या लातूर शहरामध्ये देखील पाहिले की काही दुकानामध्ये गोमूत्र विकत मिळतं. पण सावरकर असं म्हणतात की या ठिकाणी हा किळसवानी प्रकार आहे आणि शेणाविषयी तर ते असं म्हणतात की शेण खाणे ही तर शिवी आहे, ती संस्कृती नाही, संस्कृती असू शकत नाही. गायीला देवता मानणे त्याला कुठलाही शास्त्रीय अर्थ नाही, ते गोभक्ती आहे. अशा स्वरूपाचं विधान जे आहे ते सावरकर करतात. आणि सावरकरांनी या चळवळीच्या संदर्भामध्ये असे भाष्य केले की ही चळवळ कशी चालली पाहिजे याच्या संबंधी देखील अतिशय चांगली माहिती ते देतात. ते असं म्हणतात की गोरक्षणाची चळवळ ही धार्मिक आधारावर न चालता सुस्पष्ट प्रयोगशील अशा धार्मिक वैज्ञानिक पावलावर चालली पाहिजे. म्हणजे सावरकरांना अंधभक्त होणं ही गोष्ट पसंत नाही आहे. म्हणजे आपल्या सावरकरांचा समग्र खंड आहे, 5व्या खंडामध्ये या सर्व गोष्टी सावरकरांनी मांडलेल्या आहेत. आणि त्यांनी याच्यावर एक कविता देखील लिहिलेली आहे आणि त्या कवितेचा शेवटचा आशय ते असं म्हणतात की गायीला देव मानल्यामुळे सारा देश गाय झालेला आहे. या एका वाक्यामधून देखील फार मोठा अर्थ असलेला दिसून येतो. याचा अर्थ सावरकर हिंदुत्ववादी नव्हते असं आपल्याला म्हणता येणार नाही.
सावरकर हिंदुत्ववादी होते, पण त्यांचा हिंदुत्ववाद जो आहे हा डोळस होता. म्हणून ते म्हणतात की गायीला पावित्र्याची भावना देणं हे चुकीचं आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्यांनी त्याचं मूल्यमापन या ठिकाणी केलेलं आहे. आणि माझ्यासारख्या माणसाला देखील वाटतं की गावीला पवित्र मानणं ही धार्मिक गोष्ट झाली, पण त्याला देव मानणं किंवा तिचं शेण किंवा तिचं गोमूत्र पवित्र मानणं ही गोष्ट अवैज्ञानिक अशा प्रकारची आहे. ती एक प्रकारची अंधश्रद्धा आहे. सावरकरांचा हिंदुत्ववाद जो आहे तो हिंदुत्ववाद वेगळा होता. सावरकरांचा हिंदुत्ववाद जो होता हा सर्व जाती धर्माच्या हिंदूंना एकत्रित बांधणारा हा त्यांचा हिंदुत्ववाद होता. आज आपण असं पाहतो की आजचा हिंदुत्ववाद जो आहे तो मुस्लिमांच्या द्वेषावर उभा आहे. आणि म्हणून हिंदू धर्मामधल्या ज्या काही जाती आहेत, म्हणजे पूर्वाश्रमीचे महार असतील, मांग असतील, चामर असतील, ढोर असतील, हे हिंदू धर्माचे घटक आहेत. आपल्या प्रमाणपत्रावर ते हिंदू लिहितात, परंतु दुर्दैवाने त्यांना हिंदू म्हटलं जात नाही, हिंदू म्हणून वागवलं जात नाही. परवाच आमच्या इकडे एका मातंग मुलगा जो आहे हा मंदिरावर गेला म्हणून त्याला मारहाण झाली. गणपतीच्या पुढे नाचला म्हणून त्याला मारहाण झाली. म्हणजे हिंदू असून देखील हिंदूला अशा प्रकारची वागणूक द्यायची आणि मग मुस्लिमांच्या विरोधामध्ये मात्र सांगायचं की आपण सगळे एक आहोत, आपण हिंदू आहेत. आणि मला असं वाटतं की हिंदुत्ववाद जो आहे हा सर्व हिंदूंना जवळ करणारा विचार असला पाहिजे. हिंदुत्ववाद जो आहे तो आमच्यामधली विषमता नष्ट करणारा विचार असला पाहिजे. हिंदुत्ववाद म्हणजे हिंदू धर्मामध्ये येणाऱ्या ज्या काही अस्पृश्य जाती आहेत त्यांच्यामध्ये समानतेचं नातं जोडणारा असला पाहिजे. परंतु त्याच्याऐवजी या लोकांचा हिंदुत्ववाद जो आहे हा केवळ मुस्लिम द्वेषावर आधारित आहे. आणि म्हणून सावरकरांचा हिंदुत्ववाद जो आहे तो मात्र गायीच्या संदर्भामध्ये ही भूमिका घेतो, लोकांना भावनिक बनवत नाही. दुसरी गोष्ट, या गायीचं नातं जे आहे खरं तर सामान्य माणसाशी अधिक आहे, शेतकरी कुटुंबाशी अधिक आहे. या व्यवस्थेमध्ये असलेल्या ज्या शेतकरी आणि शेतमजूर यांचं आणि गायीचं नातं हे वेगळं आहे. आज हिंदुत्वाची भाषा करणारे असतील किंवा आज जे गायीला गोमाता म्हणतात किंवा जे राज्यमाता म्हणतात त्यांच्या घरी किती गायी आहेत त्याचा अभ्यास केला तर आपल्याला काय लक्षात येऊ शकतं? किती गायी त्यांच्याकडे आहे का गोटा गायीचा, आणि कशासाठी ते ठेवतील? गाय जी आहे ती आमच्या शेतकऱ्याच्या दारामध्ये आहे. गाय आमच्या शेतमजुरांच्या दारामध्ये आहेत. ज्यांना तुम्ही हिंदू म्हणून घेत नाही त्यांच्या दारामध्ये गाय आहे. गायीला मुलाप्रमाणे ते सांभाळतात. दुष्काळामध्ये अनेक शेतकऱ्यांनी शेतमजुरांनी आपल्या पोटची भाकर जी आहे, आपल्या वाट्याची भाकर हे गायीला चारून, जनावराला चारून त्या जनावराला वाचवण्याचं काम केलेलं आहे. त्यांनी गायीचा उपयोग जो आहे, गायीला देव मानलं नाही किंवा गोमाता मानली नसली तरी ते मनातून त्यांची भावना होती. त्यांची भावना जी आहे ही कुणाला तरी टार्गेट करण्यासाठी नव्हती, हे आपण लक्षात घेतली पाहिजे. परंतु या देशामधला जो पुरोहित वर्ग आहे त्याचा आणि गायीचा वेगळ्या अर्थाने संबंध आहे. हिंदू धर्मामध्ये विवाह पद्धती आहे, परंतु हिंदू धर्माचं एक वैशिष्ट्य आहे, कोणतीही एक पद्धत हिंदू धर्मामध्ये सगळ्या हिंदूमध्ये आढळून येत नाही. जसं की पारंपरिक समाजामध्ये विवाह होत असायचे, या विवाहाचे प्रकार होते, जवळपास 8 प्रकार होते. म्हणजे त्याच्यामध्ये ब्रह्मविवाह, दैवविवाह, आर्षविवाह, राजपत्य विवाह, गांधर्व विवाह, राक्षस विवाह आणि पैशाचे विवाह, हे 8 प्रकार हिंदू धर्मामधल्या विवाहाचे सांगितलेले आहेत. आता शेवटचे जे प्रकार आहेत विवाहाचे तर ते प्रामुख्याने शूद्रासाठी सांगितले गेलेले आहेत. उदाहरणार्थ तुमचा राक्षस विवाह आणि पैशाचे विवाह जो आहे त्याला ते शूद्रासाठी सांगितले. गंधर्व विवाह जो आहे तो क्षत्रियासाठी, त्याला प्रेम विवाह पण म्हणतो. आणि वरचे जे विवाह आहेत त्या ते पुरोहित लोकांसाठी सांगितले. उदाहरणार्थ आर्ष विवाह जो आहे. आता या आर्ष विवाहामध्ये काय असं की या विवाहामध्ये वधू पिता काही गायी दान करत असायचे.
गाईला दान देण्याची पद्धत ही त्यांच्यामध्ये होती. कुठल्याही पुन्हा पुरोहित किंवा ब्राह्मणेतर लोकांमध्ये ही ब्राह्मण तुमच्या ब्राह्मण हे जे आहेत त्यांच्याशिवाय दुसऱ्या ह्याच्यामध्ये नव्हतं. वर्णव्यवस्थेमध्ये ब्राह्मण व्यवस्था जर सोडली तर कशामध्ये नव्हतं. म्हणजे धार्मिक आधार गाईला त्या ठिकाणी होता. वैदिक कालखंडामध्ये जर आपण पाहिलं तर वैदिक कालखंडामध्ये मांसाहार जो आहे तो सर्रास होत होता आणि मग त्याच्यामध्ये गायीसहित सर्व प्राण्यांचं मांस केलं. मानवी विकासाची अवस्था जर आपण पाहिली तर मानवी विकासाची दुसरी अवस्था जी आहे हीच आहे. पहिल्या अवस्थेमध्ये तो कंदमुळे खाऊन जगला, दुसऱ्या अवस्थेमध्ये तो शाकाहारी बनला. परंतु ज्यावेळेला उत्तर वैदिक काळामध्ये ब्राह्मणी धर्माचं वर्चस्व वाढलं त्यावेळेला ही बंधनं आली. याच्या संदर्भामध्ये एक महत्त्वाचा आपल्याला गोष्ट सांगतो की अनिता पाटील विचारमंच नावाचं एक आहे आणि त्याचा ब्लॉग जो आहे तो रवींद्र तहरीक यांनी त्याच्यामध्ये एक लेख लिहिलेला आहे. 5 नोव्हेंबर 2011चा हा लेख आहे. अतिशय सुंदर लेख त्याच्यामध्ये आलेला होता. त्या लेखामध्ये त्यांनी सांगितले की वैदिक काळामध्ये मांसाहार किंवा गायींचं मांस खाणं हे सर्रासपणे होतं. त्याचे अनेक पुरावे आहेत. डॉक्टर रवींद्र म्हणतात की त्याच्या अनेक पुरावे आहेत. त्याचे जर आपण पुरावे गोळा केले नसते तर त्याचे चांगले 2-3 खंड ग्रंथ होऊ शकतील एवढे पुरावे आहेत. परंतु नंतरच्या काळामध्ये हे लपवून ठेवण्यात आले पुरावे आणि मग त्यांनी सांगितले की लोकहितवादी जे आहेत त्यांनी हे पुरावे किंवा जाहीरपणे ही गोष्ट पहिल्यांदा सांगितली. म्हणजे विवाहाच्या आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट त्याच्यामध्ये सांगितली की बौद्ध धर्म जो आहे, बौद्ध धर्म जे आहे त्यांनी मात्र पहिल्यांदा यज्ञाला विरोध केला, मांसाहाराला विरोध केला. आणि मग या ठिकाणी हिंदू जे होते त्यांना देखील आपल्या रूढी बदलाव्या लागल्या. बुद्ध विचाराचा परिणाम म्हणून त्यांनी आपल्यामध्ये परिवर्तन घडून घेतलं, बदल घडून घेतला. आणि मग या ठिकाणी शाकाहारी कल्पना निर्माण झाली किंवा मांस खाणं वाईट मानलं गेलं. मांस खाणाऱ्या लोकांना तुच्छ मानण्यात आलं. ते म्हणतात की गोमांस जे खातात ते शूद्र मानले गेले. परंतु ख्रिश्चन खात होते, ब्रिटिश खात होते, ते काही तुच्छ मानले गेले नाही. आणखी देखील काही राज्यामध्ये गोमांस सर्रासपणे खाल्लं जातं. आणि मग सोयीनुसार ते अर्थ बदलले. आणि मग मला असं वाटतं की या अनुषंगाने आपण जर पाहिलं तर हा कायदा करणं किंवा कायदा केला असेल किंवा तो त्याच्यामधून मतं किती पडतील न पडतील तो भाग महत्त्वाचा नाही. किंवा माझा विरोध जो आहे त्याने गौमातेला राज्यमाता केलं यातला देखील विरोध नाही. माझा विरोध हा आहे की जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हटले की जसं गाईला तुम्ही पवित्र म्हणता तसं या देशातल्या माणसाला देखील आपलं म्हणायला शिका, किमान त्याला पवित्र नाही तर नाही त्याला माणूस म्हणायला शिका, ही कल्पना त्याच्यामध्ये आली पाहिजे. परंतु आज तरी ही कल्पना येत नाही. कारण माझं स्पष्ट मत असं आहे की या ठिकाणी मी आता म्हटल्याप्रमाणे गोमातेला राज्यमाता म्हणा किंवा तसा निर्णय तुम्ही घेतला त्याचाही त्याला विरोध करण्याचं कारण नाही. पण आमच्या जन्मदात्या ज्या आईने आम्हाला जन्म दिलेला आहे त्या मातेसंबंधी किंवा आमची जी भगिनी आहे तिच्याविषयी आपलं काय मत आहे हे आपण या ठिकाणी स्पष्ट करण्याची गरज आहे. तर आज आपण पाहतो की गाईला जेवढं संरक्षण आहे तेवढं या देशामध्ये आम्हाला आमच्या भगिनीला संरक्षण मिळत असताना दिसून येत नाही. गाईला जे तुम्ही महत्त्व देतात तेवढं महत्त्व तुम्ही जन्मदात्या आईला देत नसाल, भगिनीला देत नसाल तर मग तुमचं गोमाता प्रेम जे आहे हे खोटं आहे. त्या गाईला माता मानता आणि तिला पावित्र्य देता, तिला संरक्षण देता आणि जी माता आहे तिला मात्र तुम्ही संरक्षण देत नाही, ही गोष्ट निश्चितच खटकणारी आहे. आता हे मी कशावरून म्हणतोय की याचं एक रेकॉर्ड आहे. राष्ट्रीय अपराध रेकॉर्ड ब्युरो जे आहे ते जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येऊ शकेल. त्याच्यामध्ये रेकॉर्डमध्ये असं की 2023 मध्ये म्हणजे गेल्या वर्षी जवळपास दररोज 126 महिलांवर अत्याचार केल्याची नोंद ही ऐकीव नाही आहे किंवा अफवा नाही आहे, तर ती नोंद जी आहे ती राष्ट्रीय अपराध रेकॉर्ड ब्युरोमध्ये नोंदलेली आहे. नोंदलेल्या केसेस आहेत. म्हणजे जवळपास तासाला 5 महिलांवर या ठिकाणी अत्याचार होतो.
की जसं बदलापूरमध्ये आमच्या भगिनीच्या संदर्भामध्ये चिमुरड्या लेकरांच्या संदर्भामध्ये झालं. आणि मग त्याच्यामध्ये एकाने विनोद लिहिला, त्याच्यामध्ये ते असं म्हणाले की तू मुलगी होती म्हणून आम्ही बसलो, जर गाय असती तर त्यांना दाखवलं असतं. म्हणजे असं उपहासात्मक म्हटलं गेलं असलं तरी ते वास्तव आहे. ज्या मुंबईमध्ये बसून आमच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतलेला आहे, त्या मुंबईमध्ये 2023 मध्ये 3500 महिला अत्याचाराच्या घटना घडलेल्या आहेत. आणि मग दलित महिलांच्या संबंधित त्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती आहे. दलित महिलांना तर त्या ठिकाणी माणूस तिला मानलं जात नाही. दलित माणसाला जसं माणूस म्हटलं जात नाही, गायीला स्पर्श करून तिचं आपण दर्शन देतो, तिला पवित्र मानतो, परंतु माणसाला, अस्पृश्य माणसाला स्पर्श करणं हे अधर्म मानलं जातं. आणि मग दलित महिलावर, दलित पुरुषावर मोठ्या प्रमाणामध्ये आज अत्याचार होताना दिसून येतात. आणि मग या अत्याचाराचं स्वरूप पाहून लोकशाहीर अण्णाभाऊ साठेने एका ठिकाणी म्हटलेलं आहे, मला असं वाटतं की ते देखील गोमाताला राज्यमाता म्हणणाऱ्या सरकारने लक्षात घेतलं पाहिजे. अण्णाभाऊनी देखील हे विधान आज केलेलं नाही. अण्णाभाऊनी ग्रामीण समाजामध्ये असलेल्या दलित स्त्रियांचा, महिलांचा अभ्यास करून त्यांनी मत मांडलेलं आहे. ते असं म्हणतात की खरं तर या देशामध्ये स्त्रियांनी जन्माला येऊ नये. जन्माला आली तर तिने गरीब कुटुंबामध्ये कदापि जन्म घेऊ नये. जर गरीब कुटुंबामध्ये जन्म झाला तर तिने दलित समाजामध्ये, अस्पृश्य समाजामध्ये जन्म घेऊ नये, असं अण्णाभाऊ साठे म्हणतात. त्यांच्या या वाक्यामध्ये खूप मोठा आशय दडलेला आहे. म्हणजे एका बाजूला महिलांना 1500 रुपये देऊन त्यांना लाडकी बनवता, आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की तिच्या रक्षणासाठी तुम्ही काहीच करत नाही. मतासाठी 1500 रुपये तुम्ही त्या ठिकाणी तिला देता आणि तीच महिला सुरक्षित राहत नाही. बदलापुराची घटना जी आहे ही या ठिकाणी डोळ्यामध्ये अंजन घालणारी आहे. गायीच्या प्रश्नावर तुम्ही राजकारण करत नाही, पण महिलांच्या प्रश्नावर तुम्ही राजकारण करता. महिलांच्या अत्याचाराच्या संदर्भामध्ये सर्वच राजकारणी मी म्हणेल की ते राजकारण या ठिकाणी करतात. म्हणजे माणसासाठी तुम्ही राजकारण करता, माणसाच्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये, त्याच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या संदर्भामध्ये आपण जागृत नाहीत, पण गायीवर होणाऱ्या अत्याचाराच्या संदर्भामध्ये अधिक आपण जागरूक राहता. ही गोष्ट अतिशय चुकीची मला असं वाटतं की ही गोष्ट एकंदरीत संविधानाच्या दृष्टिकोनातून, मानवतेच्या दृष्टिकोनातून अत्यंत वाईट असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. आणि म्हणून या अनुषंगाने शासनाने जर असा निर्णय घेतला असेल तर त्याचं आम्ही स्वागत केलं असतं की यापुढे त्यांना 1500 रुपये देण्याच्या ऐवजी, 1500 रुपये देण्याच्या ऐवजी आम्ही त्यांच्या जसं शिवबंधन मानतात तसं तुम्ही शिवबंधन मानलं पाहिजे की याच्या पुढे या महिलेवर अत्याचार होणार नाही, किंवा तुम्ही राज्य मंत्रिमंडळामध्ये निर्णय घ्यायला पाहिजे होता की 2020 मध्ये महिलावर अत्याचाराचं प्रमाण जे होतं 88 होतं. दररोज 88 महिलावर अत्याचार केला जात होता. 2023 मध्ये ते 126 झाले. तुम्ही आपल्या मंत्रिमंडळामध्ये निर्णय घ्यायला पाहिजे होता की या ठिकाणी गोमाता किंवा राजमाता म्हणत असताना आपण घेतलं पाहिजे की 2024 नंतर हे अत्याचाराचं प्रमाण आम्ही कमी करू. हा निर्णय तुम्ही का घेतला नाही? असा निर्णय घेण्याची गरज होती, परंतु दुर्दैवाने असं झालेलं नाही. यामध्ये मी एकनाथ शिंदे यांना फार दोष देणार नाही, कारण ते राज्याचे मुख्यमंत्री असले तरी त्यांचं शिक्षण पाहता, त्यांच्या विचाराचा आवाका पाहता ते त्या पलीकडे आहे. अपघाताने ते मुख्यमंत्री झालेले आहेत, परंतु याचा मास्टर माइंड जे आहे ते आमचे उपमुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री आता उपमुख्यमंत्री या ठिकाणी मुस्लिमांच्या संबंधी वोट जिहाद आपण जर मानत असाल तर सामान्य माणसामध्ये काय आहे? वोट जिहाद म्हणजे आपण किती कमालीचा द्वेष एकाच्या संदर्भामध्ये करतो. राजकारण हे स्वच्छ असलं पाहिजे, कारण तुम्ही जर राजकारण खऱ्या अर्थाने केलं असतं, लोकांना केलं असतं, तर आज तुम्हाला अशा सवलती जाहीर येण्याची गरज नव्हती. तुमच्या कामाच्या आधारावर तुम्हाला मत मागता आलं असतं. परंतु आजचा हा निर्णय जो आहे हा निर्णय भावनिक स्वरूपाचा बनला आहे. तो चुकीचा आहे किंवा नाही याच्यावर मी भाष्य करणार नाही,
परंतु तुम्ही 5-2.5 वर्षाच्या काळामध्ये काहीच केलेलं नाही आणि लोकांना आकर्षित करण्यासाठी तुम्हाला जसं लाडकी बहीण योजना महत्त्वाची वाटली तसं गोमातेला राजमाता म्हणणं हे तुम्हाला आवश्यक वाटलं. आणि म्हणून माझं शेवटी देखील हेच मत आहे की गाईला पवित्र मानणे, तिला माता मानणे किंवा राजमाता मानणे हे धार्मिक दृष्टिकोनातून, भावनिक दृष्टिकोनातून किंवा तुमच्या मताच्या दृष्टिकोन देखील बरोबर असू शकेल, मी मानेन. परंतु जन्मदात्या आईला पाठीवर किंवा मोठ्या बहिणीला गाईपेक्षा हीन वागणूक मिळू नये, ही आपल्याला सद्बुद्धी लाभो. याच्यातून तुम्हाला मतं मिळतील न मिळतील, परंतु तुमच्या मनाला आपण म्हणतो की आपण ही वागणूक देणार नाही किंवा तशी परिस्थिती निर्माण होऊ देणार नाही किंवा तसे कायदे करू, अशा प्रकारची भूमिका जरी या शासनाने घेतली असती तर मला असं वाटतं की ही गोष्ट अतिशय महत्त्वाची ठरली असते. परंतु या देशामध्ये आपण पाहतो की भावनिक राजकारण चालू आहे. लोकांना भावनिक बनवलं जात आहे. कामाच्या जोरावर मते वाजण्याच्या ऐवजी या ठिकाणी लोकांना भावनिक बनवलं जात आहे. लोकांमध्ये द्वेष निर्माण केला जातो. द्वेष आणि अंधश्रद्धेचं वाटप मोठ्या श्रद्धेने या देशामध्ये आज होत आहे. ही गोष्ट आज आपल्याला मान्य करावीच लागेल. परंतु द्वेष पसरवून या ठिकाणी देशामध्ये राज्य करता येत नाही. शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आपण असं द्वेष पसरवून राज्य करणं हे शिवाजी महाराजांच्या विरोधात विचाराच्या मध्ये बसणारं राज्य होऊ शकत नाही. आणि म्हणून आपण हा जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचा रिझल्ट काय लागेल मला माहीत नाही. लाडकी बहीण असेल किंवा गोमाता असेल, याच्यामुळे तुमचं सरकार सत्तेवर येईल की नाही त्याच्या संदर्भामध्ये मी काही बोलणार नाही. परंतु मला एक असं माझ्या मनामधली एक खंत अशी आहे की परंतु हा निर्णय तुम्ही मताचा विचार न करता केवळ मानवतेचा विचार, मतापेक्षा मानवता ही महत्त्वाची आहे, मानवतेच्या दृष्टिकोनातून आज महाराष्ट्र 4थ्या क्रमांकावर आला आहे. महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश, महाराष्ट्राचा बिहार होऊ नये या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की पुरोगामी महाराष्ट्राची वाटचाल असायला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून राजकर्त्यांनी काम करणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून आपल्या या निर्णयाच्या बरोबरच माझीही भूमिका या संदर्भामध्ये आपल्यासमोर या ठिकाणी मांडतोय. शासनाने मांडायला पाहिजे असं मला वाटतंय. तर या निमित्ताने का महत्त्वाच्या विषयावर मला या ठिकाणी बोलण्याची संधी राहुल खांडेकर यांनी दिली, त्याबद्दल मी त्यांचेही या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो.